हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? आय होप सर्व म्हणतात. वेलकम टू बॅक टू माय चॅनल. मी वैष्णवी न्यू ब्लॉग्स रेसिपी स्पेशलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज पाहू माझ्या किचनमध्ये स्पेशल काय आहे. आणि थंबनेलमुळे तर कळलं असं मी मला की व्हिडिओ कशासाठी आणलेला आहे. तर आज स्पेशल पाहू किचनमध्ये काय. आणि मग स्टार्ट करूया बँगल कलेक्शन. हे बँगल्स म्हणजे हे प्रत्येक साडीत मॅचिंग होतात. तर तो स्टार्ट करूच या. पण त्याच्या आधी जर अजून कोणी माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर फटाफट सबस्क्राईब करा. माझं आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका. तर आज माझ्या किचनमध्ये आज काय मी स्पेशल बनवलं आहे. चला आज मी तुमच्यासोबत शेअर एकदम सिम्पलचं बनवलेलं आहे. जास्त काही हे नाही आहे. तर भाजी आहे ही. तुम्ही याला काय म्हणता? हरभरे, काही जण छोले बी म्हणता. तर ह्याची भाजी केली होती मी. आणि त्याच्यानंतर थोडासा कोबी केला होता. जास्त तर काही थोडासा कोबी केला होता, कोबीची भाजी. आणि क्लीन झालं आहे किचन. पूर्ण क्लीन झाल्यानंतर माझं किचन असं दिसतं. तर बँगल्स कलेक्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ह्या बँगल्स कोणत्या बी साडीत मॅचिंग होण्यासारखे आहेत. पूर्ण कलर त्याच्यामध्ये रेड, येल्लो, ब्ल्यू, ऑरेंज, ग्रीन. आणि आपण कोणती बी साडी घातली त्याच्यामध्ये मध्ये डायमंड्स आहेत. छानपैकी डायमंड्स पाहू शकता तुम्ही, किती छान असतात घातल्यानंतर पण मस्त वाटतात. तर त्याच्यानंतर भरपूर कलेक्शन आहे. जे त्याच्यानंतर त्याच्यामधलंच आहे. तर ह्या बी छान आहेत एकदम. आणि ह्या फक्त मी 100 रुपयाला घेतला होता. एकदम मस्त आहे. ते पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये म्हणजे कलर नाही आहेत पण डायमंड्स कलरचे आहेत. रेड, येल्लो, ग्रीन असे ह्या टाईपमध्ये याच्यात पण आहेत. तर त्याच्यानंतर ह्या आहेत. ह्या बी किती सुंदर आहेत. एकदम काचचे डायमंड्स आणि एकदम छान वाटतं. एकदम मस्त, एकदम छान वाटतं. ह्या सुद्धा घातल्यानंतर किती एकदम पाहायलासुद्धा खूप छान वाटतं. म्हणजे साडीवर पण मॅचिंग होऊन जातं. त्याच्यानंतर ह्या ही पण ब्लॅक अँड व्हाईट साडीवर मॅचिंग होतात. पण एकदम भारी बी दिसतात. एकदम मस्त आहेत. पाहू शकतो छान दिसतात, छान दिसतात एकदम. तर मग त्याच्यानंतर ह्या आहेत. यासुद्धा म्हणजे याच्यावर रोज आहेत, फ्लावर्स म्हणजे गुलाबाचे फुलाचे पाकळ्या आहे, फुल आहे. आणि आजूबाजूने डायमंड्स आहेत. तर ह्या बी छान वाटतात घातल्यानंतर. एकदम छान वाटतं. साडीवर घातल्यानंतर एका हातात बँगल्स आणि एका हातात घड्याळ. मला आधीपासून हाऊस आहे. एका हातात मी फक्त एक बांगडी राहते आणि एका हातात माझ्या घड्याळ राहतं. मला छान आवडतं, असं आधीपासून आवडतं. तर मी आत्ता पाहिलं तुम्ही. त्याच्यानंतर माझ्याकडं सगळ्या रंगीबिरंगीच आहे. किती सुंदर आहे. तर मी कुठे गेले का पहिले बँगल्स पाहतो की कुठे म्हणजे कोणत्या यात्रेत जाऊ किंवा कोणत्या गावाला जाऊ. ह्या गावाच्या त्या गावाच्या वेगवेगळ्या. आमच्या इथं यात्रा तर चंदनपुरीची दरवर्षी भरते, तेव्हा मी हे बँगल्स घेतलेले आहेत. यासुद्धा खूप छान वाटतं. साडीवर ड्रेसवर बी मॅचिंग होऊ शकतात. फक्त जे जगमग आहेत ते नाही होऊ शकत. पण आपण एक घातलं, एका हातात एक बँगल्स, एका हातात घड्याळ, तर ते एकदम सुपर दिसतं आणि भारी. प्रत्येक महिलाला आवडतं, मला माहिती आहे. पाहिजे किती छान. याच्यामध्ये कलर रेड, पिंक, ब्ल्यू, स्काय ब्ल्यू. तर ह्या बँगल्स. आणि ह्याच्यानंतर ह्या आहेत. ह्या बी किती सुंदर आहेत. पाहू शकता तुम्ही. व्हाईट कलरचे डायमंड्सचे रेड अँड ग्रीन आहेत. आणि ह्या किती 6 आहेत, 6-7. तर आपण हिरव्या बांगड्या यूज करतो त्याच्या आजूबाजूला बी या. खूप छान वाटते. पाहू शकतो ते छान वाटतं. त्यासाठी मी जास्त तर साडीवर किंवा हिरव्या बांगड्या घातल्या तर घालते, किंवा मी एक यूज करते. नाहीतर त्याच्यानंतर मग माझ्याकडे आता ड्रेसवर आहे. आपण ड्रेसवर, साडीवर सगळं यूज करू शकतो. याची डिझाईन पण म्हणजे प्रिंटेड आहे त्या, पण छान वाटतं.
मस्त वाटतं, एकदम प्रिंटेड आहेत पण छान दिसतात इथे, एकदम भारी मध्ये वाटतं. आणि त्याच्यानंतर ह्या आहेत माझ्याकडे, ह्या बी मॅसे, ह्या मी 26 जानेवारीला घेतल्या होत्या, कारण माझ्याकडे ड्रेसला साडी होती ह्यामध्ये, ती तर व्हाईट, ग्रीन अँड ऑरेंज होती, पण बांगड्या ग्रीन, येल्लो आणि व्हाईट भेटल्या. काय मावशी